आणि आता महत्त्वाच्या बातम्या आपण पाहूया। नीलम गोरे यांना सुषमा अंधारे यांची कायदेशीर नोटीस। सुषमा अंधारेंकडून नीलम गोरेंना अब्रू नुकसानीची नोटीस। गोरे यांनी साहित्य संमेलनामध्ये केलेल्या वक्तव्यासंदर्भात नोटीस बजावली। सेनेने जोपासलेल्या उदात्त परंपरेला गालबोट लावण्याचा हा प्रयत्न आहे आणि म्हणून मी आज नीलम गोरे यांच्या विरोधात कायदेशीर नोटीस त्यांना पाठवलेली आहे। नीलम गोरेंच्या वक्तव्याने शिंदेच्या शिवसेनेमध्ये सुद्धा नाराजीचा सूर। सूत्रांची माहिती, पक्ष डॅमेज झाल्याची ही चर्चा। गोरे लवकरच एकनाथ शिंदेना भेटणार, सूत्रांची माहिती। कृषी मंत्री माणिकराव कोकाटेंच्या 2 वर्षाच्या शिक्षेच्या स्थगिती संदर्भातील याचिकेवर निकाल राखून ठेवला। दोन्ही वकिलांचा युक्तिवाद ऐकल्यानंतर 1 मार्चला नाशिकचे जिल्हा सत्र न्यायालय निकाल देणार। स्वराज्य रक्षक संभाजी मालिकेमध्ये छत्रपती संभाजी महाराजांच्या बलिदानाच्या सीनबाबत कोणताही राजकीय हस्तक्षेप झाला नाही। मालिकेविषयी फॉल्स नॅरेटिव्ह पसरवलं जाते, अमोल कोल्हेंचं स्पष्टीकरण। राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी। राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात 3% वाढ। फेब्रुवारी महिन्याच्या वेतनामध्ये थकबाकी मिळणार। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीवरील सुनावणी पुढे ढकलली। 4 मार्चला पुढील सुनावणी घेऊन अंतिम निर्णय द्या, दोन्ही बाजूंची मागणी। शेतकऱ्यांच्या प्रश्नावर अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी 3 मार्चला काँग्रेस राज्यभरामध्ये आंदोलन करणार। काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांची माहिती। मंत्रालयातील संरक्षक जाळीवर उडी मारत आंदोलन। पोलिसांनी उडी मारणाऱ्या आंदोलकाला ताब्यात घेतलं। महसूल विभागामध्ये काम होत नसल्यामुळे तरुणाची टोकाची भूमिका। मंत्रालयामध्ये धक्काबुक्की करणाऱ्या पोलिसांच्या विरोधामध्ये पत्रकार आक्रमक। धक्काबुक्कीचा निषेध करण्यासाठी पत्रकारांचं मंत्रालयामध्ये ठिय्या आंदोलन। उपमुख्यमंत्री शिंदेंनी घेतली पत्रकारांची भेट। रायगड आणि नाशिकच्या पालकमंत्रीपदाचा तिढा 2 ते 3 दिवसांमध्ये सुटेल। पालकमंत्री नसल्यामुळे नियोजन समितीच्या बैठका घेता येत नाहीत। गिरीश महाजन पालकमंत्री पदासंदर्भात त्यांचं भाष्य। राज्यातील 9 लाख लाडक्या बहिणींचं अनुदान बंद। अर्जाच्या छाननीमध्ये नावं कमी झाली। सरकारचे 1620 कोटी वाचले। एकापेक्षा जास्त योजनेच्या लाभार्थी महिलांना वगळलं। सरकारची तिजोरी रिकामी। आता 9 लाख अर्ज हे लाडकी बहीण योजनेमधून काढलं जाणार। काँग्रेसच्या खासदार प्रणिती शिंदेंकडून लाडकी बहीण योजनेवर टीका। महाराष्ट्राची तिजोरीच आता आर्थिक अडचणीत सापडली आहे। लाडकी बहिणीचे आता 9 लाख लाभार्थी कट होत आहेत। तर ह्या लेवलला येऊन सरकार जर पोहोचली असेल तर ती शोकांतिका आहे। नाशिकच्या त्र्यंबकेश्वरमध्ये अभिनेत्री प्राजक्ता माळीचा कार्यक्रम होणार। पुरातत्व विभागाकडून परवानगी मिळाल्याची विश्वस्त मनोज थेटे यांची माहिती। 19 तारखेला त्र्यंबकराजाची पालखी पूर्ण गाव प्रदक्षिणे करता जाणार आहे। प्राजक्ता माळी यांचा देखील 26 तारखेला कार्यक्रम आहे भरतनाट्यमचा। या सर्व कार्यक्रमाकरता देवस्थान ट्रस्ट सुसज्ज झालेला आहे। भारताच्या विजयानंतर मालवणमध्ये पाकिस्तानच्या समर्थनार्थ घोषणाबाजी। परप्रांतीय भंगार व्यावसायिकांच्या घोषणानंतर स्थानिक आक्रमक। प्रशासनाकडून व्यावसायिकांच्या दुकानावर तोडक कारवाई। बुलढाण्याच्या चिखलीमधील भाजप आमदार श्वेता महाले यांची सुरक्षा वाढवली। जीवे मरण्याच्या धमकीनंतर महाले यांना एस्कॉर्ट सुरक्षा। 9 मार्चला ठाकरेंच्या शिवसेनेचे विभागनिहाय मेळावे सुरू होणार। मुंबई पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मेळाव्याचं आयोजन। विक्रोळीमध्ये पहिला मेळावा। ठाकरे मार्गदर्शन करणार। कोकण विदर्भानंतर आता पश्चिम महाराष्ट्रामध्ये ऑपरेशन टायगर। ठाकरेंच्या शिवसेनेमधील माजी आमदार सुचित मिणचेकर 2 दिवसांमध्ये शिंदेच्या शिवसेनेमध्ये पक्षप्रवेश करणार, सूत्रांची माहिती। मंत्रालयाच्या आवारामध्ये मंत्री संजय शिरसाट आणि अंबादास दानवे यांच्या गप्पा। दोन्ही नेत्यांच्या गप्पांनंतर चर्चांना उधाण। दोन्ही भाऊ एकत्र आल्यावर सकारात्मक ऊर्जा निर्माण होते। त्यांच्या भेटी वारंवार घडाव्यात आणि लोकांच्या मनातील संभ्रम दूर व्हावा। राज आणि उद्धव ठाकरेंच्या भेटीवरून संजय राऊतांची प्रतिक्रिया।